बघा आपली एक होडी गेलेली आहे, ती जाला पालवासाठी चालली आहे. आपली ही होडी येईल त्याच्यामध्ये आपण जाऊया डोल पालवासाठी. सारखा दिसतंय बघा. बघा जिवंत पापलेट तुम्हाला बघा भेटतात. बघा डोलीच्या पहिल्या फासामध्ये बघा सुरुवातीला एक लॉबस्टर लागला. मोठा असा पाकट आहे आणि बाकी मावरा बघा. 2 डोलीच आहे तो मावरा इकडे दिसते तुम्हाला. नमस्कार मंडळी, तर मी सनील बेडी SPD ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन मासेमारीच्या व्हिडिओ तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी आज जबरदस्त अशी मासेमारी मला नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. कारण आपण आज 2 होड्या आपल्या घेऊन जाणार आहोत. एक आपली होडी जाईल ती डोल पालवाला आणि दुसरी जाईल ती जाला पालवाला. तर बघा व्हिडिओ नक्कीच खतरनाक असा होणार आहे. तो व्हिडिओ न स्किप करताना बघा आणि बघूया आज कसा मावरा असणार आहे ते नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. रविवार सुद्धा त्यामुळे गिरायकांची गर्दी सुद्धा बघायला भेटेल. पाठीमागे तुम्हाला होड्या दिसत असतील ते आता थोड्या वेळात येतील. त्यानंतर जाऊया मासेमारीसाठी आणि बघूया कसं बघायला आज मावरा असणार आहे ते. बघा आपली एक होडी गेलेली आहे, ती जाला पालवासाठी चालली आहे आणि आपली ही होडी येईल त्याच्यामध्ये आपण जाऊया डोल पालवासाठी. आणलेला त्याचा टाकता तिकडे डोलीच्या सफान जवळ आपल्या तर होडी आलेल्या सारखा दिसतंय बघा. डोलीमध्ये जिवंत सारखा दिसतंय. 2 सर्ग आहेत. हा बघा इथे एक सर्ग आहे. हा बघा सर्ग लागले दिसतात आता. बघा जिवंत पापलेट दिसतात 2-3. बाकीचा मावरा बघा पहिल्या फाशाचा. बघा जिवंत पापलेट तुम्हाला बघा भेटतात. हा एक आहे. हा बघा एकदम जिवंत पापलेट. बघा डोलीच्या पहिल्या फासामध्ये 5 सर्ग आहेत. 5 ते 6 सर्ग दिसतात तुम्हाला, जिवंत सर्ग आहेत. आणि इकडे मांदेली मिक्स मावरा आणि इकडे बोंबील बघा. बोंबलाची साईज बघा. तर म्हणजे पुन्हा एकदा आपण अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा डोल पालवासाठी जाऊ. त्यानंतर बघूया आता पुन्हा एकदा कशा प्रकारे पापलेट लागतात. पहिले तर 5 ते 6 पापलेट लागलेले आहेत. वाघूर झाले आता पालवासाठी आलो. तर बघूया वाघूरच्या जाळीमध्ये पाऊस सुद्धा पडला ना. बघा सुरुवातीला एक लॉबस्टर लागला. लॉबस्टर आहे बघा, 1 नंबर. बघूया पुन्हा एकदा आलो अर्ध्या तासामध्ये. आता दुसरा फासा उठवण्यासाठी. यावेळी बघूया सर्गे कसे येतात आणि मावरा कसा असणार तो. त्यावेळी जरा जास्त सर्गे लागण्याची शक्यता आहे. बघूया. बघा दुसऱ्या वेळीचा मावरा एक सोट आलाय बघा. इकडे आपल्या गावातल्या सर्वीकडे होड्या दिसतात तुम्हाला डोली पालवताना. आणि आपला जो दुसऱ्या डोलीचा नाश्तामध्ये मावरा, दुसऱ्या डोलीचा मावरा शॉर्टिंग चालू आहे. कमी लागलेला आहे. कांदा टाकली होती कसा चालू आहे म्हणजे त्याच्यामुळे मावा लागते. डोलीमध्ये काय मावा लागला नाही पाहिजे. त्याला लागले 5 ते 6 पापलेट लागले. लागण्याची शक्यता होती पण पापलेटचा काय लागलं. हा बघा आपल्या 2 डोलीचा आहे तो मावरा इकडे दिसतोय. मावरा सुद्धा कमी झाला आहे. कोलंबी इकडे मिक्स आणि मांदेली इकडे बोंबील. आता आपले तर कांडार झाले आलेले.
बघा आपल्या दोन डोलीत आहे तो मावळा इकडे दिसते तुम्हाला. आणि आपण जाळीत कांदा टाकली होती ती पालवली, त्याच्यामध्ये सुद्धा काय मावळा लागला नाही बघा. पण ते अचानक हवा पण बदल झाला आहे त्यामुळे मावळा सुद्धा कमी लागलेला आहे आज. आपल्या जाळीमध्ये तो मावळा काढून घेऊ लोकांना लवकर आणि किंवा किनाऱ्यावर गर्दी दाखवतो मावळ्याने, अशा प्रकारे गर्दी असणार ते. बघा आपल्या कवडी आता खाडीमध्ये पोहोचलेले आहे आणि तिकडे गर्दी बघा. आणि मावळा बघितला असं काय मावळ्याच्या पुन्हा एकदा तो मावळा आपला नेलाय कधी. आणि इकडे लाटा बघा कशा हा बघा बेकार कंडिशन आहे पूर्ण लाटा किनारी येतात. भरपूर सारी इकडे मंडळी मावळा नेण्यासाठी आले आहे. आपल्या होडी आता पुन्हा एकदा चालली आता जी ढोल आहे ती काढण्यासाठी. आणि हा आपला जालीम तो मावरा मोठा असा पाकट आहे आणि बाकी मावरा बघा. दोन होड्या घेऊन मासेमारीसाठी गेलो होतो आणि आज अचानक हवामान बदलामुळे मावळा सुद्धा कमी लागलाय. जे काय भेटलं ते नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमधून केलाय. चला भेटूया लवकर पुन्हा एकदा एका नवीन मासेमारीच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.